ओके चालू आहे का? नमस्कार, मी हितेश बायबोसजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, आजचा विषय खतरनाक आहे. आता इकडं मराठा आरक्षणाचा विषय चालू होता आणि इकडं एक समान नागरी कायदा याच्यात चर्चा चालू होती. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांमध्ये, बऱ्याचशा मराठा समाजाचं असं म्हणणं होतं. माझ्या व्हिडिओमध्ये काही लोकांना कमेंट्स केल्या का सर समान नागरी हक्क कायदा लागू झाला पाहिजे म्हणजे आम्हाला आरक्षण भेटल. आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. राज्यघटना जेव्हा लिहिण्यात आली तेव्हा समान नागरी कायदा व्हायला पाहिजे या देशात, याच्यावर सविस्तर चर्चा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला होता का या देशात सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे समान नागरी कायदा म्हणजेच हिंदू कोड बिल विधेयक पारित व्हायला पाहिजे. याच्यासाठी पाठपुरावा करणारा एकमेव माणूस होता डॉक्टर B.R. आंबेडकर. त्याने एवढा पुढाकार काढून घेतला. त्याने का माहीत समोरचे या देशाचं भवितव्य कुठे जाईल. पाय किती विजनरी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याला माहित होतं का इथून 50 वर्षानं 100 वर्षानं सत्यानाश होणार आहे आणि कोणी नाही कोणी हा मुद्दा वर घेऊन येईल. त्याचं म्हणणं होतं का या देशात ठीक आहे संविधान बनवणारी संस्था म्हणजे ही संविधान सभा आहे आणि याच्यानंतर संविधानात काही दुरुस्त्या करायच्या आहे आणि देशाच्या ठीक आहे कल्याणाचे आणि लोकांच्या हिताचे कायदे करायचे आहे. तर ती कायदे करणारी व्यवस्था एकच असायला पाहिजे, ती म्हणजे भारताची संसद. कोण असायला पाहिजे? संसद. संसदेपेक्षा दुसरं कोणीही या देशात कायदे करू नये असं एकमेव म्हणणारा माणूस होता. आता इंग्रजांना काय केलं का इंग्रजांना पहिलेपासून भारतात कायदे केले तर ते कायदे हिंदू, ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध या धर्मियातल्या लोकांना लागू होते. पण मुस्लिम आणि हिंदू यायले त्याने वेगळे ठेवलं कारण त्याने हिंदू मुस्लिम डिवाइड करायसाठी ते बरं होतं. मुस्लिम आयले ठीक आहे इंग्रजांना काय केलं त्याचे पर्सनल कायदे म्हणजे वैयक्तिक कौटुंबिक कायदे करण्याचे पॉवर दिले आणि त्यानं काय केलं एक स्वतःची संसद त्याले म्हणते शरीयत बोर्ड किंवा वक्फ बोर्ड. लखनौले त्याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, लखनौले मुस्लिमांचे पर्सनल कौटुंबिक कायदे बनवले जाते. आता हे लक्ष द्या रे, आता भारतामध्ये तुमचे कौटुंबिक कायदे म्हणजे या भारतात विवाह कायदा झाला 1955 का हिंदू माणसाने किती लग्न करता येईल, दुसरं लग्न करायचं आहे पहिली बायको असताना करायचं का नाही करायचं, ठीक आहे याले दुसरी बायको करता येईल का नाही करता येईल, हे सर्व विवाह कायद्यात दिलं आहे. विवाह कायदा 1955 त्या कायद्याचं नावच आहे. ठीक आहे, लक्ष द्या त्या कायद्याचं नावच आहे. ठीक आहे, हिंदू विवाह कायदा. का नाव आहे? हिंदू विवाह कायदा. आता ह्या हिंदू विवाह कायदा 1955 झाला. केव्हा झाला? सिव्हिल प्रोसिजर कोड पास आहे, समान नागरी हक्क कायदा. आता व्हॉट इज मीन बाय समान नागरी हक्क कायदा? लय लोकांना भेंड नाही समजत, समजून घ्या. ठीक आहे, का आहे माझ्याकडून कायद्याच्या भाषेत आणि याच्यात खतरनाक गाजलेल्या केस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं का समोर जर ठीक आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचं विधेयक पारित झालं नाही तर त्याचे मोठे परिणाम भारताने भोगा लागले आणि भोगाच लागले. आता या देशात मुस्लिमांसाठी कौटुंबिक कायदे करायची व्यवस्था वेगळी आहे. त्याच्यामध्ये भारताच्या संसदेला इंटरफेअर करायचा अधिकार संविधान सभेनं दिला नाही. संविधान सभेनं काय केलं? आता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का या देशात कायदे करणारी व्यवस्था एकच पाहिजे आणि ती संसद असेल. कोण असेल? संसद. संसदे व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाही पाहिजे. पण काय केलं का 17% मुसलमानांचं वोटिंग होतं. ठीक आहे, काँग्रेसला वाटलं का हे वोटिंग आपल्यापासून दुरावले जाईल का म्हणून त्यावेळेस काँग्रेसच्या बऱ्याचशा नेत्यांनी सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे समान नागरी हक्क कायदा पारित करण्यासाठी विरोध केला. आणि मग आता ह्या विरोध झाला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे जर तुम्हाला भविष्यात वाटलं का मी आता जे म्हणून राहिलो का हे भविष्यात तुम्हाला याचे प्रॉब्लेम याचे ठीक आहे याचे परिणाम भोगा लागल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं मग कलम राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये कायच्या मध्ये कलम 44 मध्ये टाकलं का जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा समान नागरी हक्क कायदा पारित कर जा, हिंदू विवाह कोड बिल पारित कर जा. त्या हिंदू विवाह कोड बिलाचा कायदा पारित केल्याच्या नंतर
डायरेक्ट मुस्लिमांसाठी कौटुंबिक कायदे करणारं वक्फ बोर्ड आपोआप खारिज होऊन जाईल. तरी 26 जानेवारी 1950 भारताचं संविधान लागू केल्याच्या नंतर पहिल्यांदा कायदा मंत्री जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले तर त्यानं हिंदू ठीक आहे त्यानं हिंदू कोड बिल मांडलं. हिंदू कोड बिल म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे समान नागरी हक्क कायद्याचं विधेयक मांडलं. पण संसदेत त्याला विरोध झाला तर ते म्हणे ह्या माझा राजीनामा ठेवा आणि याच्यानंतर मी या संसदेची चौकट ओलांडणार नाही. जर ह्या कायदा पारित होत नसाल तर याचे भविष्यात भारताला परिणाम भोगा लागणार आणि भोगाच लागले. आता पहा जर या देशात 2 संस्था असून कायदे करणाऱ्यात का होऊ शकते हे लक्षात ठेवा. आणि कसं खतरनाक आहे. मुस्लिमांना 3 बायका करता येते एक असताना पण आपल्याला करता नाही येत. मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे आम्हीच का पाप केलं. ठीक आहे अरे किती मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे आता हे सरकार ठीक आहे हे सरकार जे आहे आता बीजेपी सरकार याचा मेन मॅनिफेस्टो होता आर्टिकल 370 रद्द करणे, राम मंदिर बांधणे, त्याच्यानंतर होतं तिहेरी तलाक काय करणे रद्द करणे. तर आता तिहेरी तलाकचे जे केस आहे ह्या आल्या कशा कुठून आल्या. आता तिहेरी तलाक म्हणजे का तर मुस्लिम नवरा आपल्या बायकोले केव्हाय दोन्ही तलाक म्हणताय. तलाक 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 तू घराकडं मी घराकडं. ठीक आहे मग त्याच्यात एक पुन्हा पद्धत होती. आता मग त्याच्यात त्यानं दुरुस्त्या केल्या का नवऱ्यानं जर मेसेज पाठवला तलाक 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 तरी तलाक तर बायकोले विचार आहे का भाजीत मीठ जास्त झालं आणि नवऱ्यानं जर तिकडून तलाक 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 म्हणजे मेसेज पाठवला कितीची होय. उपादच आहे ना भाऊ मेसेजवर तलाक चाल. ठीक आहे आपल्याला हे भाऊ हिंदू माणसाले हा जो हिंदू विवाह कायदा आहे हा विवाह कायदा मुसलमान सोडून भारतातल्या सर्व धर्माच्या लोकांना लागू आहे. का म्हणलं मी सर्व भारतातले हिंदू ठीक आहे हिंदू ठीक आहे मुसलमान नाही हिंदू बौद्ध ख्रिश्चन ठीक आहे ख्रिश्चन पारसी जैन जैन ठीक आहे त्याच्यानंतर कोणता सुटला ठीक आहे शीख सर्वांना एकच कायदा लागू. कोणता हिंदू कोणाला एकच बायको करता येते या कायद्यानुसार. ठीक आहे हिंदू विवाह कायद्यानुसार एकच बायको. दुसरी बायको करायची आहे तर पहिल्या बायकोपासून फारकत घ्या लागते आणि तेही कोर्टात घ्या लागते. कुठे घ्या लागते हा तुम्हाला लग्न करणं सोपं आहे हो लगेच नवरदेव एका पायावर तयार. ठीक आहे लग्न करणं सोपं आहे लग्न टिकवणं कठीण आहे आणि त्याच्यात तलाक घेणं सर्वात कठीण. का म्हणते या कायदा कोर्टात तलाक भेटन अशी भेटणार नाही. तलाक भेटल्यानंतर म्हणजे कोर्टातून ठीक आहे रितसर तलाक भेटल्यानंतरच तुले दुसरं लग्न करता येईल. पहिली बायको असताना दुसरं लग्न करता येणार नाही. आणि मुस्लिमांना 3 बायका करता येतील. पहिली बायको असताना करता येते. ठीक आहे पहिली बायको असताना करता येते मग तिची मंजुरी पाहिजे. ठीक आहे का पाहिजे मंजुरी. मग हिंदू मध्ये करता येते पण ते समोपचारानं आहे नाही तर मग भांडल्या म्हणजे कितीची होय. ठीक आहे मग करताच येत नाही तिनं जर पोलीस केस केली पण मुस्लिमांमध्ये करता येते. ठीक आहे मग केव्हा करता येते पहिल्या बायकोले जर ठीक आहे पोरग पोरगी काहीच होऊन नसत राहिलं तर करता येते. मग आता तिथं ठीक आहे दुसरी बायको करता येते तिसरी करता येते किंवा तलाक द्यायची आहे. आता लक्ष द्या मले जर माझ्या बायकोले तलाक द्यायची आहे का द्यायची आहे तलाक. मले जर माझ्या बायकोला तलाक द्यायची आहे तर मला असं नाही म्हणतात तलाक 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 तू घराकडे मी घराकडे. ठीक आहे मले माझ्या बायकोला तलाक करायची आहे तर मला कोर्टात केस टाका लागेल आणि कोर्टात केस टाकल्याच्या नंतर केस चालन. कोर्ट पहिले पाहिजे का याचा समोपचारानं लहान लहान लेकर आहे का होईन याचं. ठीक आहे कोर्टाला विचार तुमच्या लेकरायचं आहे ते तुम्हाला नाही येत. मग आता कोर्ट विचार करते का तुम्ही पहिल्यांदा 2-3 महिने इथंच राहा एक साथ राहून पहा. ठीक आहे जमते का तर पहा बरोबर चालू द्या गाडा. समोर एवढं मोठं पोट्याचं एज्युकेशन आहे पोट्याचं भवितव्य आहे तुमच्या पायी त्याचं वाया जाईल. मग आता पहिले तर समेट करण्याचा प्रयत्न करते. सहजी तलाक देत नाही कोर्ट. आता तलाकचं प्रमाण लय वाढलं. ठीक आहे काय छोट्या छोट्या कारणावरून तलाक. मग आता हे त्याच्यात जर
काही पटूनच नाही राहिलं तर मग कोर्ट म्हणते ठीक आहे तुमचं काही जमूनच नाही राहिलं तलाक. मग ते माय बायको मला म्हणा कराय मास्तर 1 लाख कमावतेची, हे लहान लहान लेकरा मी पोचतो, कराय मास्तरनं मला 40,000 रुपये महिना द्यायचा आणि माया पोराचे 10,000 रुपये द्यायचे, असे 60,000 रुपये माया नवऱ्याने द्यायचे. अशी कुठून देऊची एवढ्याची? ठीक आहे मी ले पगार आहे 20,000 मी देईन आणि माझ्या लेकराची 20,000 देईन, 40,000 रुपये महिन्यात देत जाईन मी. याले म्हणते पोटगी. का म्हणते? ठीक आहे. मग ते राजी झाली, मी राजी झालो, 40,000 रुपये दिले, 40,000 रुपये महिना. ठीक आहे तिच्या पालन पोषणासाठी, पोराच्या पालन पोषणासाठी. मग दोघांच्याही सहमतीने तलाक होते. तेव्हा तलाक मंजूर झाल्याच्या नंतर मी दुसरं लग्न करायला का होतो तयार होतो. असं म्हणे दुसरं लग्न करता येत नाही. आणि मुसलमानात लगेच तोंडी तलाक दिली, तलाक तलाक तलाक. ठीक आहे लगेच ह्या दुसरं लग्न करायला का होते तयार होते. मग ते तर तोंडी होतं. मग मोबाईलवर आलं. कायच्यावर आलं? मोबाईलवर आलं. आता 2 व्यवस्था आहे का या देशासाठी. बौद्ध, पारशी, जैन, शीख, हिंदू याच्यासाठी कायदा बनवणारी संसद आहे आणि मुस्लिमांसाठी पर्सनल कायदे बनवण्यासाठी वक्फ बोर्ड आहे. कुठं आहे? लखनौले. त्याने शरीयत बोर्ड बनते. ठीक आहे पर्सनल लॉ बोर्ड बनते. म्हणजे त्याची एक संसद आहे तिथं. ठीक आहे तिथं बरेचसे मुस्लिम लोक ठीक आहे हे आपला विवाह ठीक आहे आपला वैवाहिक कायदे, कौटुंबिक कायदे बनवण्यासाठी ठीक आहे लॉ बनवते. आता मुस्लिम कायद्यात पुरुषांचं वर्चस्व, प्राबल्य असणारे कायदे दिसते. म्हणजे इक्वॅलिटी हा काही फारसा शब्द तिथं येत नाही. जसं तुम्ही पाहिलं का त्याच्या बायका वगैरे बुरके गिरके घालून असतात. ठीक आहे ना असं त्याने. ठीक आहे म्हणजे पुरुषाचं वर्चस्व का दिसते जास्त. आता भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, सर्वांना समान इक्वल न्याय देणारा देश आहे. मग आता या देशात 2 कायदे बनवणाऱ्या व्यवस्था कशा होऊ शकते असा प्रश्न आला डॉक्टर बाबा. आणि त्याने माहित होतं समोर का होईल. म्हणून विषय असा झाला का हे जे सिव्हिल प्रोसिजर कोड आहे तर हे त्यावेळेस खूप विरोध झाला. राज्यघटना लागू केल्याच्या नंतर सुद्धा ठीक आहे त्यानं हिंदू कोड बिल मांडलं पण संसदेत पारित झालं नाही. मग नाही झालं तर त्यानं टाकलेच होतं कलम. की तो कलम 44. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समान नागरी हक्काचा गोष्ट केली आहे. समान नागरी हक्क कायदा करण सरकारले जागीन तवा. पण अजूनही झालेलं नाही. आता एक चर्चा आली होती का बीजेपी करणार आहे. काँग्रेसनं तर केलंच नाही. ठीक आहे पण बीजेपीनं काय केलं का जेव्हा जेव्हा यायले काहीतरी बदल करायचे आहेत. हे मुस्लिमांबद्दल खूप ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे मुस्लिमाबद्दल खूप असे ठीक आहे म्हणजे कायद्यात तोडमोड करून ठीक आहे करते. आता तुम्हाला मी समजून सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याचा गेम काय. हे भाऊ समान नागरी कायद्याचा अजिबात आरक्षणाशी संबंध नाही. ठीक आहे अगाऊ डोक्यात अबे हे कोणाला नाही समजत, भेंडा नाही समजत हे समान नागरी कायदा. माझे व्हिडिओ पाहिजे ठीक आहे लॉचे लोक, न्यायाधीश लोक मला म्हणते सर वाव 1 नंबर समजून. असं तर आम्हाला LLB करताना नाही समजलं जी. आता समजून घ्या. ठीक आहे आता याच्यात आपण केसेस पाहणार आहे. विदाऊट केसेस हे प्रकरणच सॉल्व नाही होत. याच्यावर आलेल्या केसेस पहा. ठीक आहे 2 वेगवेगळ्या काय म्हणलं संस्था. मुस्लिमांचे वैयक्तिक कायदे बनवण्यासाठी वक्फ बोर्ड आणि हिंदू, शीख, पारशी बाकीच्या उरलेल्या धर्मासाठी कायदा बनवणारी संस्था काय संसद. मग आता लक्ष द्या. ठीक आहे समान नागरी कायदा, एक देश एक कानून, एक देश एक संविधान, एक देश एक कायदा असं पाहिजे. समान नागरी कायद्याची थीमच आहे का एक देश एक कानून राहील, एकच कानून. आता मग कौटुंबिक कायद्यासाठी किती कानून आहे? 2. मुस्लिमांसाठी वेगळे, हिंदूसाठी वेगळे. मुसलमानाच्या लोकांना 3 बायका करता येते. मुसलमानाच्या लोकांना आपल्या बायकोला पोटगी द्यायची गरज नाही. माझ्या बायकोला तलाक द्यायची आहे तर माझ्या बायकोनं केस टाकली का मला पोटगी द्यावी, मी जगू कशी, तर मला द्या लागल तवाच तलाक होईल, नाही तर तलाक होत नाही. जोपर्यंत तलाक होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही. एवढं कडक काम आहे. केलं तर गुन्हा दाखल होते. आता समान नागरी हक्क कायदा गोव्यात त्यालेच म्हणते युनिफॉर्म सिव्हिल कोड गोव्यात लागू झाला. एकमेव राज्य आहे का गोव्यात लागू आहे. पण गोव्यात लागू आहे तर पहा का म्हणते. गोव्यात लागू आहे तर का म्हणते लक्ष द्या. हा कायदा हिंदूसाठी लागू आहे. तर हा कायदा गोव्यात लागू झाल्यामुळे काय होते का हिंदू माणसाला दुसरी बायको करता येते. कवा करता येते? जेव्हा हिंदू लग्न झालेल्या महिलेला
ठीक आहे, मुलगा किंवा मुलगी अपत्य झालं नाही, ठीक आहे, तर त्या पुरुषाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे. पण आता पुन्हा प्रॉब्लेम आहे, जर प्रॉब्लेम पुरुषात असेल तर अबे महिलेतच प्रॉब्लेम राहील असा काही प्रॉब्लेम आहे का? याच्या वीर्यात शुक्राणू कमी असेल तर तिनं दुसरा करावा. आता बदलत्या परिस्थितीनुसार सारं लिहा लागेल मग कायद्यात का कोणात प्रॉब्लेम असेल तर कोणा का करावं. ह्या कायदा केला कोणा? गोव्यानं. गोव्यातल्या हिंदू माणसाने दुसरं लग्न करता येते. अट अशी आहे का त्याच्या बायकोले अपत्य ठीक आहे होत नसेल तर, पण अपत्य कोणामुळे होत नाही हे माहीत झालं पाहिजे ना पहिले. मग त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. प्रॉब्लेम कोणात आहे, बाईत का माणसात? लय मोठे प्रश्न आहेत भाऊ. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऍक्ट असा एक कायदा आता करणार होतं सरकार. हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऍक्ट जैन हिंदू सगळ्या धर्मातल्या लोकांना लागू नसा. या प्रॉपर्टीवर इम्पॅक्ट करते. प्रॉपर्टीत किती हिस्सेदारी राहील. आता लक्ष द्या, समान नागरी हक्क कायदा लागू झाला. मुसलमानाच्या प्रॉपर्टी दावेदारीत पोरीचा वाटा किती राहील. आता आपल्यासाठी कायदा केला. का म्हणते भारत सरकार? पहिले बहिणीचा हिस्सा नाही राहे, फक्त पोराची हिस्से राहे. कायच्यात? बापाच्या प्रॉपर्टीत. आता भारत सरकारने त्याच्यात दुरुस्ती केली. जेवढा समान पोराचा वाटा तेवढा पोरीचा वाटा. मग माझ्या बापाच्या नावानं 7 एकर वावर आहे. किती एकर वावर आहे? 7 आहे किंवा 9 एकर वावर आहे. आम्ही 3 बहीण भाऊ. माझ्या नावानं 3ची, एका बहिणीच्या नावानं 3, दुसऱ्या बहिणीच्या नावानं 3. समजलं का? तिघाचे वाटे बरं 3 3 3 अंध्यास लागन. हे जर तिची जर इच्छा असेल, भाऊ माझ्या घरी लय आहे, तू दिवाळी आलं का माझ्या पाहुणचार करत जा. ठीक आहे, मला 2 साड्या घेत जा, माझ्या पुरा लेकरायले कपडे घेत जा, बस एवढंच पाहिजे. कुठं सही करू सांग. ठीक आहे, तिनं जर हो म्हणलं माझ्या दोन्ही बहीण आहे ना तर मला हे वावर बंद भेटल, नाही तर त्याच्या नावाचं त्याला द्यायला लागेल. पण मुस्लिमांमध्ये जर त्याला पर्सनल कौटुंबिक कायदे करण्याचा अधिकार आहे तर ते त्याच्यासाठी वेगळे करत. आपल्यासाठी हा कायदा. त्यानं जर म्हणलं पोरीचा हिस्साच नाही पडल तर ते त्याच्यासाठी किती मोठे वाद निर्माण व्हायचे आणि होतेच झालेच. आता याच्यासाठी 3 गाजलेल्या केस आहे संविधानात. एक आहे शहाबानो, एक आहे सरला मुदगल आणि एक आहे सायरा बानो. पाहता का खतरनाक केस आहे. पहिली बाई शहाबानो, हिचा नवरा वकील होता. का होता? हिचा नवरा वकील. ठीक आहे, आता हिले तलाक कितव्या वर्षी द्याव? एखाद्या माणसानं तलाक कितव्या वर्षी? गाजलेली केस आहे ही, राजीव गांधीच्या काळातली गाजलेली केस, खतरनाक केस. तिहेरी तलाकचा विषय शहाबानोचं प्रकरण पाहिल्याशिवाय तुम्ही अभ्यासूच शकत नाही. आणि राज्यघटना अभ्यासाची असाल तर विदाऊट केस राज्यघटना अभ्यासता येत नाही. ठीक आहे, आता पहा, शहाबानो प्रकरण गाजलेलं प्रकरण आहे भारताच्या इतिहासात. जीत कर भी हार गई शहाबानो आहे. तिचं वय पहा. ठीक आहे, जीत कर भी हार गई शहाबानो. हे सगळं म्हणजे घडलेला इतिहास आहे. हे घडलेला इतिहास आहे. गाजलेलं प्रकरण आहे शहाबानो प्रकरण. ठीक आहे, आता लक्ष द्या, कम खतरनाक प्रकरण आहे. हिचा नवरा मोहम्मद अहमद खान, वर्षे शहाबानो केस. हिनं पहिले डिस्ट्रिक्ट कोर्टात केस टाकली. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशची होती. डिस्ट्रिक्ट कोर्टात केस टाकली. हे का म्हणते? माया नवऱ्यानं मला वयाच्या 63व्या वर्षी तलाक दिली जी साहेब, मी आता कुठं जगू आणि कुठं जाऊ या वयात? मले माझ्या नवऱ्यानं तलाक दिली मंजूर आहे, पण मला माझ्या नवऱ्यानं जगासाठी पैसे द्यावे, पोटगी द्यावी. ठीक आहे, मी मान्य करतो या वयात मला तलाक दिली, पण या वयात मी जाऊ कुठं, जगू कसं? आणि 43 ठीक आहे 45 वर्षाचा संसार माझ्या नवऱ्यानं उघड्यावर आणला, म्हणजे तोही तलाक 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 म्हणलं, कुठं जाऊ? तर डिस्ट्रिक्ट कोर्टाने इले 20 रुपये पोटगी द्यायला सांगितली. आता 20 रुपयात का जगणं होईल? ठीक आहे, मग आता 23 एप्रिल 1985 5 पोरं होती इले.
बरं लेकरं बी थोडेसे नाही केले, 5 पोरं. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या, तला इकडे लक्ष द्या. डिस्ट्रिक्ट कोर्टानं निर्णय दिला, डिस्ट्रिक्ट कोर्टानं निर्णय दिला का हिच्या नवऱ्यानं 3 महिन्यात पोटगी द्यावी. किती महिने? मग 3 महिन्यानं कोर्टानं घेऊन फिरावी ना. ठीक आहे, त्याला म्हणते ठीक आहे इद्दत की मुद्दत. काय म्हणते? इद्दत की मुद्दत. 3 महिने पोटगी दिली, पुन्हा हे डिस्ट्रिक्ट कोर्टात विचार अन्याय झाला, हे गेली भोपाळ हायकोर्टात, मध्य प्रदेश हायकोर्टात गेली. आणि मध्य प्रदेश हायकोर्टात गेल्यावर मध्य प्रदेश हायकोर्टाने म्हणते अजी साहेब मला मुस्लिम विवाह कायद्यानुसार न्याय निवाडा नाही पाहिजे, मला न्याय निवाडा हिंदू विवाह कायद्यानुसार द्या. हिंदू विवाह कायदा जसा म्हणते का तिच्या नवऱ्याला पोटगी द्यायची सोय राहते बायकोसाठी, तशी मला पाहिजे. तर मध्य प्रदेश हायकोर्टानं निर्णय दिला. ठीक आहे, मध्य प्रदेश हायकोर्ट, ठीक आहे, एमपी हायकोर्टानं निर्णय दिला का इले 179 रुपीज पोटगी द्यावी. तलाक ए बिद्दत म्हणते त्याला. ठीक आहे, आता याच्या विरोधात हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात हिचा नवरा सुप्रीम कोर्टात गेला का मला हे मान्य नाही, मी इले पोटगी देत नाही. पहिलेच हिंदू आणि मुसलमानासाठी वेगवेगळे कायदे आहे, आमच्यासाठी वेगळे कायदा आहे. पहिले तर पोटगी द्यायचा अधिकार नाही आणि कोर्टाने मला पोटगी द्यायला सांगितलं. हे सुप्रीम कोर्टात म्हणते अजी साहेब मला हिंदू विवाह कायद्यानुसार न्याय निवाडा द्या, मला मुस्लिम विवाह कायद्यानुसार न्याय निवाडा पाहिजे नाही. तर सुप्रीम कोर्टानं इले 500 रुपये पोटगी द्यायला लावली नवऱ्याले. ठीक आहे, सुप्रीम हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला, वरून पैसे वाढवून दिले. आणि जसा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला का इले 500 पोटगी द्यावी, सारे मुसलमान लोक पेटले ना, खड्ड्यात गेलं कामधाम. आम्हाला इंग्रजांच्या काळापासून स्वतःचे कायदे बनवण्याचा अधिकार आहे, आमच्या वोट बोर्डाला काही अधिकार आहे का नाही, आम्हाला स्वातंत्र्य भेटलं, आम्ही अल्पसंख्याक आहे, आम्हाला अंक पाहिजे, आम्हाला ढमक पाहिजे, आम्हाला हे पटलं नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. आता तेव्हा फुल मेजॉरिटी 403 सीटा घेऊन आला होता कोण? राजीव गांधी. राजीव गांधीच्या काळातला खटला वया. हे भाऊ, भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सरकारचा बाप, सरकारचा आजार, राज्य सरकार, कोणताही खासगी माणूस संस्था याच्यावर कंपल्सरी लागू होते, कोणालाच नाकारता येत नाही. पण सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय एकच संस्था खारिज करू शकते, ते म्हणजे भारताची संसद. बहुमतानं 2/3 बहुमतानं खारिज करायला लागते. याच्यापाशी 70% मेजॉरिटी होती. कोणापाशी? आता सारे मुसलमान राजीव गांधीले म्हणे तू कॅन्सल करते, त्यापाशी मेजॉरिटी आहे, पुढच्या निवडणुकीला घंट्या तुले मत देणार नाही, अमक होईल ढमक होईल. बम लोक मुसलमान चिल्ले. आता राजीव गांधीले वाटलं का 17% मुसलमान वोटिंग आता आपल्यापासून दुरावते का. आता का करायचं? तर राजीव गांधीनं इले पोटगी द्यायचा निर्णय, ठीक आहे, खारिज केला. आणि तो खारिज करासाठी भारताच्या संसदेत ठीक आहे, ठीक आहे, एक बिल पास केलं. त्या बिलाचं नाव आहे द मुस्लिम वुमन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्हर्स ऍक्ट 1986. ठीक आहे, मुस्लिम महिलांना पोटगी नाकारण्याचा अधिकार आहे याच्यात. म्हणजे इले दिलेली पोटगी का केली? खारिज केली, कायदा पारित करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय खारिज केला 2/3 बहुमतानं. कोणा? आणि इले जो निर्णय दिला, शहाबानोले निर्णय दिला, 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं. कारण राज्यघटनेच्या कलम 44 अनुसरून हे केस चालू होती. 13 तलाकची, समान नागरी कायदा, 2 व्यवस्था असल्यात पाक होते. मग याच्यात हे जे आता चंद्रचूड साहेब आहे त्याचे वडील सरन्यायाधीश होते, तर या खंडपीठाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती YV चंद्रचूड, रंगनाथ मिश्रा, DA देसाई, चिनप्पा रेड्डी आणि S वेंकटरमण्णा. हे 5 लोकांचं खंडपीठ होतं. यानं निर्णय दिला गेले 500 रुपये पोटगी द्यावी, आम्ही हिला हिंदू विवाह कायद्यानुसार निर्णय देत आहे. आणि दिलेला निर्णय
ठीक आहे, मेजॉरिटी नसलेलं राजीव गांधी सरकारनं काय केला, हाणून पाडला. ठीक आहे, आता 17% मुस्लिम वोटिंग दुरावते म्हणून हाणून पाडला. ते उलट झालं. अरे ते उलट झालं का, जसा निर्णय दिला तर मुसलमान चिल्ले खड्ड्यात गेलं काम नाम. आता हे बरं तू इलेक्शनले सांगतो तुले कसा दिला सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट लय मोठा आहे का, आमच्या वैयक्तिक वक्फ बोर्डात कोणा इंटरफेअर करायला सांगितलं यायले, आम्हाला राज्य घटनेत इंटरफेअर नाही केलं, आता कोण सांगितलं यायले करा. लय चिल्ले, दुनियाभराचा धिंगाणा. हा भारतात असं वातावरण तयार झालं, माहोल. हा सारे मुसलमान. आता वाटलं राजीव गांधीला काहीतरी करावं लागते. त्यानं तिची पोटगी कॅन्सल केली आणि सारे मुसलमान खुश. मुसलमान खुश झाल्यावर हिंदू भडकले, खड्ड्यात गेलं कामधाम. राजीव गांधी तुला कोण सांगितला कारभार? हा तुला काय समजते का नाही? हा तुला छटाकभर मुस्लिमासाठी तुला विधेयक पारित करून तिचा पोटगी रद्द केली, कोण सांगितलं कारभार? अरे यार करायला गेलो, एक उपाध अंगावर आली. ये बरं आता इलेक्शनले दाखवतो तुला घंट्या. ठीक आहे ये तू. ठीक आहे, आम्ही या भारतात 82% आहे, ये तू. तर तुम्हाला सांगतो लोक भडकले. कोण भडकले? हिंदू. 82% आम्ही. ये आता नेक्स्ट इलेक्शन मध्ये नाही तुले दागा दाखवीन, तू इथं काहीच नाही. त्याला वाटलं सालं उपास झाली, घरावर गोटे आले. मुसलमानाला खुश करायला गेलो. ठीक आहे, हिंदू नाराज झाले. आता का करायचं? आता का करायचं? 1948 हिंदूने खुश कसं करायचं तर 1948 पासून अयोध्येच्या राम लल्लाचे दरवाजे, जिथं मस्जिदीमध्ये रामाची मूर्त बसवली होती, ते मूर्तीचे कोणाला दर्शन करायला जाता येत नव्हतं. राजीव गांधीनं अयोध्येच्या राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यासाठी खुले केले. जा दर्शन घेऊन या. ठीक आहे, जय श्रीराम. खड्ड्यात गेली शहाबानो. काही हिंदूले लेणं देणं नाही मग शहाबानोचं. जय श्रीराम सारे मंदिरात घुसायला लागले. तिकडे शहाबानोशी काही लेणं देणं नाही. सारे हिंदू थंड. ठीक आहे, राजकारण पहा कसं असते. ठीक आहे, कोणाला खुश करायसाठी का गेम भरवा लागते. काही शहाबानोशी लेणं नाही हिंदूले. जाऊ दे तिकडे, शहाबानोले पोटगी भेटो का. जय श्रीराम. ठीक आहे, फक्त का तर ठेवलेल्या मूर्तीचे दर्शन भेटणार एवढ्या. कोणीच गेलं नसन पण खुश. हिंदूले खुश करासाठी राजीव गांधीनं गेम केला. आणि राम मंदिराचे दरवाजे का केले 1948 पासून. हे आता बंदी स्टोरीज येणार आहे राम मंदिर. ठीक आहे, तर त्याच्यात मी पूर्ण सांगणार आहे काही कवा बंद झाले, कवा उघडले. ठीक आहे, कवा बाबरी मस्जिद पाडली, त्याच्यानंतर का झालं, सब. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. मग काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं? भारतातल्या प्रत्येक स्त्रीला पोटगी मागण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन घेतल्या. CRPC सेक्शन 125 नुसार शहाबानोला पोटगी मागण्याचा अधिकार आहे. आणि CRPC सेक्शन 125 नुसार आम्ही हिला पोटगी दिली. कोण म्हणते? सुप्रीम कोर्ट. मग याच्यात मध्य प्रदेश हायकोर्टात ठीक आहे 78 रिपिटिशन दाखल झाली होती. ठीक आहे, हे तवाची ते अगोदरच सांगितलं मी. समान नागरिक कायदा भारतात आणावा. हा कायदा राजीव गांधीने न आणता भलताच कायदा आणला. म्हणजे जेव्हा भोपाळ हायकोर्टात केस गेली होती याची डिस्ट्रिक्ट कोर्टातून, ठीक आहे, रिअपील केली होती, तर त्याच्यात ठीक आहे त्याच्यात मध्य प्रदेश हायकोर्ट म्हणते का सरकारनं तिहेरी तलाकवर कायदा करा. यानं कायदा का केला? द मुस्लिम वुमन्स प्रोटेक्शन राईट ऑन डायव्हर्स ऍक्ट 1986. मुस्लिम महिलांना पोटगी मागण्याचा अधिकार राहणार नाही. ठीक आहे, आणि याले मुसलमान काँग्रेसच्याच ठीक आहे काँग्रेसच्याच ठीक आहे मुसलमान लोकांना विरोध केला. ठीक आहे, लय प्रकरण गाजलेलं प्रकरण आहे. हे शहाबानू आहे. शहाबानू या वयात तिले तलाक दिली. 10 वर्ष केस भांडली. ते 10 वर्ष ठीक आहे 10 वर्ष केस भांडली म्हणलं. ठीक आहे, मग एक काँग्रेस नेता होता, याला राजीनामा दिला होता. आरिफ मोहम्मद. राजीव गांधीच्या
राजीव गांधीच्या काळात मंत्री होता, यानं स्वतः वैयक्तिक मत मांडलं होतं पर्सनल लॉ बोर्डात. आमच्या पर्सनल लॉ बोर्डात तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही. उद्या बहसबाजी झाली. ठीक आहे. मग मुस्लिमांसाठी कौटुंबिक कायदे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यालेच म्हणते. ठीक आहे. जामियत उलेमा, ठीक आहे, यालेच म्हणते शरीयत बोर्ड. कुठं आहे? लखनौला आहे. तिथून सगळ्या भारतातल्या मुसलमानांसाठी कायद्याचे पुस्तक, वैयक्तिक कायदे, बाकी कायदे संसद बनवते. ठीक आहे. तर आता ठीक आहे, 2 गाजलेल्या केसेस आहे, एक शहाबानो आणि एक सायरा बानो. सायरा बानो पाहणार आहे, पण शहाबानो आणि सायरा बानोच्या मधात एक केस झाली, सरला मुदगल केस. का? सरला मुदगल केस. आता हे सरला मुदगल पहा, हे एक संस्था चालत होती. कोण? सरला मुदगल. हिच्या संस्थेमध्ये एक बाई काम करत होती. आता तिचा नवरा हिंदू, हिच्या संस्थेत जे बाई काम करत होती तिचा नवरा सरला मुदगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. सरला मुदगल डायरेक्ट भांडली कोणासोबत? भारत सरकार सोबत. पाहत आहे, दोन वेगवेगळे कायदे बनवणारी व्यवस्था जर देशात असेल तर पहा कसं खतरनाक. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का विजनरी माणूस होता, खतरनाक. त्याला माहित होतं असं होईल. आताच आपण मूलभूत अधिकार शिकलो का नाही? शिकलो का नाही? आता इकडे लक्ष द्या. भारतातले मूलभूत अधिकार म्हणते का या भारतातल्या कोणत्याही माणसाने केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येते. मी आता हिंदू आहे, 5 मिनिटात मुसलमान होऊ शकतो. मोहम्मद आरिफ, ठीक आहे, अब्दुल्ला खान. सलाम अलैकुम जनाब. लगेच मला जैन होता येते, लगेच मला पारशी होता येते. राज्यघटना काय म्हणते? भारतातल्या कोणत्याही माणसाने केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येईल. 5 मिनिटात धर्म स्वीकारता येते लगेच. मग आता बा, ठीक आहे, सरला मुदगल वर्सेस भारत सरकार 95ची गाजलेली केस आहे. या केस मध्ये सरला मुदगल, ठीक आहे, सरला मुदगलच्या संस्थेत एक बाई काम करत होती, मीना माथुर. तिचा नवरा होता जितेंद्र कुमार. यानं का केलं? यानं या किती हुशार असन. बाप का लोक हुशार आहे गड्या. शेलोटेबल काम आहे, मला आवडलं बायाचं काम. साली एवढे हुशार लोक कसे, कुठून दिमाग येते, का अभ्यास राहत असं यायचा. यानं का केलं माहित आहे का? याले म्हणते संविधानाचा अभ्यास, याले म्हणते रस्ते कसे करायचे. खतरनाक. कोणाच्याच लक्षात नाही आलं, याच्या लक्षात आलं इथं रस्ता आहे, दुसरं लग्न करायचा. ठीक आहे. यानं का केलं पट्ट्यानं? यानं लगेच मुसलमान धर्म स्वीकारला. याचं बाहेर कुठेतरी चालू असं, ठीक आहे, तिच्यासोबत लग्न करायचं असं, तर यानं मुसलमान धर्म स्वीकारला आणि बायकोले म्हणते तलाक तलाक तलाक. साला मले बी विचार येते का कराव का असं. ठीक आहे. का लगेच मुसलमान बायकोले तलाक तलाक तलाक. ठीक आहे. तर असं खतरनाक काम आहे. मग लक्ष द्या रे वा, मी काय म्हणून लक्ष द्या. आता या मीना माथुरले यानं मुसलमान धर्म स्वीकारला आणि इले काय म्हणते तलाक तलाक तलाक. आणि लगेच यानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि दुसरी बायको केली सुनीता नरुला आणि तिचं नाव ठेवलं फातिमा. काय ठेवलं? फातिमा. ठीक आहे. कल्याणी स्वयंसेवी संस्थेची प्रमुख होती. कोण? सरला. तिच्या तिच्या ऑफिस मधल्या बाईवर अत्याचार झाला तर हे कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टात. अजी न्यायाधीश साहेब म्हणते हे कोणता न्याय निवाडा होय. माया संस्थेतल्या एका बाईले तिच्या नवऱ्यानं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि तोंडी तलाक दिली, लगेच त्यानं दुसरं लग्न केलं. पहा, मुस्लिम विवाह कायद्यानुसार दुसरं लग्न करता येते. पहिल्या बायकोले तलाक तलाक म्हणून आणि म्हणलं यानं मुसलमान. पाना धर्म सोपी पद्धत आहे धर्म स्वीकारायची, फुकटात स्वीकारता येते धर्म.
अबे धर्म स्वीकारायला काय लागते का? लगेच एखाद्याने ख्रिश्चन करायचं आहे, पाण्यात नाल्यात घुसकालला, जेजेस इज अ गॉड, जेजेस इज अ गॉड, जेजेस इज अ गॉड, ख्रिश्चन. 2-4 मंत्र म्हणले, हिंदू झालं. बाकी काय, नाव बदलून घ्यायचं, रिलिजन बदलून घ्यायचं. ठीक आहे. हे भारतात केव्हाही कोणताही धर्म स्वीकारता येते. पाहता मुस्लिम धर्म काय म्हणते, तोंडी तलाक द्या बायकोले, दुसरं लग्न करा. याले पहिल्या बायकोपासून फारकत घ्यायची होती, कोर्टात जायचं नव्हतं. यानं मुस्लिम धर्म स्वीकारला, पहिल्या बायकोला तलाक तलाक म्हणते, दुसरं लग्न लगेच केलं. गेली ना कोर्टात केस. ठीक आहे, कोर्टात केस गेली. आता न्यायाधीशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आला. तो का म्हणे न्यायाधीशाले, साहेब मी बरोबर केलं, माय का चुकलं? मुसलमान धर्माच्या नुसार मला दुसरं लग्न करता येते, बायकोले तोंडी तलाक म्हणता येते. मी मुसलमान धर्म स्वीकारला, इले तलाक तलाक म्हणला. अबे पण पहिले तू हिंदू होता ना, मुसलमान घेतला ना त्याचं का खतरनाक आहे. नाही जबरदस्त काम आहे. पहा कसे लोक हुशार असतात. एवढे तरी हुशार व्हा. ठीक आहे. नाही तर बस मग आता हे कोणी नाही सांगणार तुम्हाला, कोणाला भेंड नाही समजत, लय डोकं लावा लागते आली. मग का निर्णय का दिला सुप्रीम कोर्टानं? हे सुप्रीम कोर्ट का म्हणते लक्ष द्या. सरला मुदगल केस मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते आयपीसी सेक्शन 494 नुसार, हे सुप्रीम कोर्ट का म्हणते आयपीसी सेक्शन 494 नुसार हिंदू धर्मातील मुसलमान सोडून हिंदू धर्मातील कोणत्याही व्यक्तीला 2 बायका करता येत नाही, केल्यास कायद्याने गुन्हा आहे. हिंदू मुसलमानाला करता येते आयपीसी सेक्शन 494 नुसार. ठीक आहे. हिंदू धर्मातल्या माणसाला 2 बायका करता येत नाही. कोणतीही व्यक्ती धर्म परिवर्तन करून दुसरे लग्न करू शकत नाही. का म्हणलं? कोणती? पुन्हा याच्यात तुम्हाला हे सांगतो. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, बायको असताना एखादा पुरुष पर स्त्री सोबत राहत असेल किंवा पर स्त्री सोबत त्याचे अनैतिक संबंध असेल, का अनैतिक संबंध असेल, आणि त्या पर स्त्री स्वइच्छेनं त्याच्याशी संबंध ठेवत असेल, तर ते कायद्यानं गुन्हा नाही आहे. ठीक आहे. मी का म्हणलं समजलं का? ठीक आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेला काय निर्णय आहे. ठीक आहे. तिच्या इच्छेनं नसन तर मग तो बलात्कार आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता लक्ष द्या. कोणती व्यक्ती धर्म परिवर्तन करून, आता ह्याच पॉइंट होता ना, कोणती व्यक्ती धर्म परिवर्तन करून दुसरे लग्न करू शकत नाही. मग सुप्रीम कोर्टाला असा निर्णय द्यायला लागला. पिसाळून गेलं सुप्रीम कोर्ट का कोण्या बाजूनं बोलाव, कारण त्याचं बरोबर होतं, त्याचं का चुकलं? त्यानं बरोबर कायद्याचा वापर करून आपला गेम भरून घेतला. ठीक आहे. मग कोणतीही व्यक्ती धर्म परिवर्तन करून दुसरे लग्न करू शकत नाही. तो हिंदू होता, त्यानं मुसलमान स्वीकारला, लगेच तलाक तलाक म्हणते पहिल्या बायकोले. असे केल्यास आयपीसी सेक्शन 494 नुसार त्याला दोषी ठरवण्यात येईल आणि त्याला जेल होईल. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. अशा दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता, आणि केलं असं तर कायदेशीर मान्यता राहणार नाही आणि त्याला ठीक आहे दोषी ठरवून जेलमध्ये टाकण्यात येईल. समजलं का? असा निर्णय दिला कोण? सुप्रीम कोर्टानं. कोणत्या केसमध्ये? सरला मुदगल वर्सेस मग आता लक्ष द्या. मग तिसरी गाजलेली केस म्हणजे सायरा बानो. का? सायरा बानो. तिसरी गाजलेली केस सायरा बानो. हिच्या नवऱ्याने इले धमकी दिली, तुले तलाक देईन. का दिली धमकी? आताच्या सध्याच्या काळात जे होतं तर तोंडी तलाक सोडा, मॅसेजवर व्हॉट्सअपवर तलाक पाठवली तर तलाक राहील, असा पर्सनल मुस्लिम बोर्डानं लॉ बोर्डानं त्याच्यात चेंजेस केले होते. मग बायकोले भीती आहे. ठीक आहे. भाजीत मीठ जास्त झाला, मेसेज नाही यावं नवऱ्याचा, तलाक तलाक तलाक. ठीक आहे. अशी एक भीती बा. ठीक आहे. तर मग हे संसद एक असताना सगळ्या भारतात एकच कायदा, मुसलमान असो हिंदू असो कोणी असो, कायदा सर्वांसाठी का पाहिजे? सारखा. कायद्यापुढे समानता म्हणते ना.
कायद्यापुढे समानतात मुस्लिमांसाठी वेगळे कायदे करायचा आहे, वक्फ बोर्ड नाही पाहिजे, शर्यत बोर्डची गरज नाही, संसद आहे, संसद सगळ्यासाठी कायदे बनवल. आता हे इकडे लक्ष द्या, हिची केस गेली कोर्टात. कोणाची हा सायरा बानोची 2017 हिची केस सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर आली. केव्हा आली? 17 सुप्रीम कोर्ट काय म्हणते माहित आहे? 17 सुप्रीम कोर्ट हिच्या केस मध्ये म्हणते का 13 तलाक यानंतर अमान्य राहील आणि ज्या माणसानं 13 तलाक म्हणलं ते कायद्यानं गुन्हा राहू शकते. पण याच्यासाठी ठीक आहे, आम्ही कायदा करण्याचे अधिकार आम्हाला नाही. भारत सरकारने 13 तलाकवर कायदा करावा. कोणाला दिलं कायदा करायचे अधिकार? कोणाला आहे? मग आता 13 तलाकवर कायदा करावा. आता लक्ष द्या रे भाऊ, बायको सोबत लग्न करणं तुम्ही ऐकलं का कधी? का याले बायको सोबत बायको सोबत सोडचिठ्ठी घ्यायच्या, तलाक घ्यायच्या, त्याला जेल झाली, ह्या वर्षभर जेलमध्ये होता. नाही बा मी नाही घेत तलाक, जेलमध्ये राहिला. कधी ऐकलं का? नाही. केस भांडाच्या 2 केसेस असतात, एक दिवाणी आणि एक फौजदारी. मर्डर, हाफ मर्डर, चोरी, डकेत, ब्लॅकमेलिंग याच्यावर सजा होती. आणि बायको पासून फारकत घ्यायचे आहे, ते समोपचारानं घेतल्या जाते. हा दिवाणी खटला आहे. मग बायकोनं जर म्हणलं का मला पोटगी द्या 40,000, तर 40,000 तर 20,000 मान्य झाली, दोघांच्याही मनानं सहमती झाली आणि मला याच्यापासून फारकत घ्यायची आहे, ठीक आहे चालते मला 20,000 द्या. मग दोघांच्या सेटलमेंटनं सह्या झाल्या, मग कोर्टाच्या निर्णयानुसार तलाक होती. समजलं का मी का म्हणून राहिलो? हा, ते हे लीगल प्रोसिजर आहे. पण मुसलमानासाठी असं नव्हतं. मग आता इथं लक्ष द्या, आता हिच्या केसमध्ये सरकारने कायदे करायला लावले का सरकार तुम्ही कायदा करा. मग हे बीजेपी होय, यायले मुसलमानाचा, ठीक आहे. आता का करायचं? आता हे जे हिंदू विवाह कायदा आहे, हिंदू विवाह कायदा कोणता? 1955 विवाह कायदा 1955 केला. हा कायदा शिखांना लागू आहे, बौद्धांना लागू आहे, जैनांना लागू आहे, पारशांना लागू आहे, हिंदूंना लागू आहे. मुसलमानांना लागू नव्हता. मुसलमानासाठी त्याचे वेगळे कायदे. आता 13 तलाकवर कायदा करायला लावला. कोण? सुप्रीम कोर्ट. मग आता यानं कायदा का केला माहित आहे का? आता जर हिंदू, शीख, पारसी, जैन, बौद्ध या जर माणसानं बायकोपासून तलाक घेतली तर तुम्ही कधी ऐकलं का त्याला जेल झाली? तो फौजदारी गुन्हा आहे का? आता लक्ष द्या, यायनं कायदा केला. त्या कायद्यात का केलं माहित आहे का? आता वेगळा कायदा काही करायची गरज नव्हती. हिंदू विवाह कायदा हा मुसलमानांना लागू राहील, संपला असता विषय. वेगळा कायदा करायची काही गरज असती का? एकच कायदा. त्याच्यासाठी वेगळा कायदा केला, 13 तलाक बंदचा. आणि जर एखाद्या पुरुषानं 13 तलाक, तोंडी तलाक दिले, तलाक 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 म्हणलं आणि तलाक दिली, ते जर पोलीस स्टेशनला गेली तर त्याला अटक करण्यात येईल. कोणाले? नवऱ्याला. त्याला पोलीस स्टेशन मधून बेल भेटणार नाही. त्याला जर बेल घ्यायची आहे तर कोर्ट मंजूर करा. पोलीस स्टेशन मध्ये जे बेल भेटते ते बेल भेटणार नाही. म्हणजे ह्या जर तिच्या पायी जेलमध्ये गेला, आला सुटून, ते इले घरी ठेवन, हिची आरती होय का इले 55 साले तूच होय, तुलाच मले कुठं टाकलं हा, आणि तू उजागरी ना माझ्या घरात लावून राहिली तुले, ठीक आहे. काही लाज शरम तिले असा आल्यावर 55 धरून. आता मले सांगा, आता मले सांगा, ठीक आहे, त्यानं जो कायदा केला 13 तलाक, ह्या का झाला? फौजदारी झाला. हिंदू विवाह कायदा काय? दिवाणी आहे. अरे तुम्ही समान गोष्टी लागू करा ना, हिंदूले जे आहे त्याच मुसलमानाले, ठीक आहे. तुम्ही ते न करता तुम्ही काय करून राहिले? पुन्हा भेदभाव झाला तो का? त्याच्यासाठी पुन्हा वेगळी प्रोव्हिजन, आपल्यासाठी वेगळी. म्हणजे 13 तलाक बंद करायसाठी तुम्ही 13 तलाक बंद करत आहे ना, तर तुम्ही हिंदूचाच कायदा लागू करा त्याले का? तुले 13 तलाक म्हणता येणार नाही, ठीक आहे. ते बोर्डाचे नियम चालणार नाही, ठीक आहे. तुले बायकोपासून तलाक घ्यायच्यात, कोर्टातच जा लागल.
आणि कोर्ट म्हणून त्याच पद्धतीने हिंदू विवाह कायद्यानुसार तुझी बायकोपासून तलाक होईल, तुला दुसरं लग्न करता येणार नाही, संपला असता विषय. तर त्याच्यात यानं काय केलं, याले गुन्हा केला. का केला? गुन्हा केला. पाय म्हणजे कसं खतरनाक आहे. अरे कायदे करा पण समानतेनं करा. मग आता असा कायदा केला जी कोणत्या केसमध्ये, सायरा बानो. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. तर याच्यात म्हणते व्हॉट्सअप, मोबाईल, टेक्स्ट मेसेज यांना तलाक म्हणता येणार नाही, तोंडी तलाक म्हणता येणार नाही. जर असं कोणी तोंडी तलाक म्हणलं तर बायकोले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करता येईल आणि नवऱ्याला अटक होईल, त्याले पोलीस स्टेशन मधून बेल भेटणार नाही. असा तिहेरी तलाक कायदा केला. ठीक आहे. मुस्लिम पर्सनल लॉ में, ठीक आहे, पहिल्यांदाच भारत सरकारनं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कायद्यात का केले चेंज, पहिल्यांदाच केले. कोण? मोदी सरकारनं. ठीक आहे. पण मात्र ठीक आहे हे जे केलं, ठीक आहे, तर याच्यानंतर ठीक आहे सरकारले असं वाटते का जे महिलांमध्ये भीती राहत होती, महिलांचा मानसिक क्षय होत होता या तलाकच्या भीतीमुळे, तो थांबल्या जाईल असं सरकारले वाटते. पण ठीक आहे मुस्लिम वक्फ बोर्ड आणि कौटुंबिक कायदे करायची त्याची ते ऑथॉरिटी बंद केली तर आपोआप या पद्धतीनं चालन. कारण या देशात संसद सर्वोच्च आहे आणि तेच कायदे बनवत. ठीक आहे. आणि तेच बनवायला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब त्याला माहित होतं हे असं होईल, त्याला माहित होतं का सरला मुदगल सारखे केस होईल, का न्यायाधीशासमोर प्रश्न येईल, का हिंदू विवाह कायद्यानुसार निर्णय द्यायचा, का मुस्लिम विवाह कायद्यानुसार निर्णय द्यायचा. अशा गाजलेल्या केसेस आहे भाऊ, खतरनाक. ठीक आहे. तिहेरी तलाक, समान नागरी हक्क कायद्याशी 3 गाजलेल्या तलाक गाजलेल्या केसेस, शहाबानू, सरला मुदगल आणि सायरा बानो. हे सायरा बानो आत्ताची केस आहे, हे जिवंतच आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे, आणि बीजेपीला पाहिजेच होतं का सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय देईन, आम्ही लगेच तयार आहे. पण समान नागरी हक्क कायदा लागू व्हायला पाहिजे, जेणेकरून या देशात समान नागरी हक्क कायदा लागू झाल्यावर मुस्लिम शर्यत वक्फ बोर्ड आपोआप कॅन्सल होईल आणि या देशात सर्व भारतीय लोकांसाठी कायदे बनवणारी संस्था राहील संसद, आणि एकच कायदा राहील कौटुंबिक, वेगवेगळे कायदे राहणार नाही. मग प्रॉपर्टीचा कायदा, प्रॉपर्टीचे कायदे वेगळे आहेत त्याचे, आपले वेगळे आहे. आपल्या याच्यात बहिणीचा हिस्सा आहे, त्याच्या याच्यात बहिणीला हिस्सा देत नाही. ठीक आहे. असं आहे. म्हणून ठीक आहे ह्या ज्या गोष्टी आहेत तर एखाद्या धर्माच्या बाजूनं थोडासा सेक्युलर विचार करायला पाहिजे का हे आपलेच बांधव आहे, त्याला या पगड्यात आणायचं आहे, थोडंसं प्रेमानं आणा लागल, थोड्याशा दुरुस्त्या करायच्या आणि बस समान नागरी हक्क. आणि समान नागरी हक्क कायदा, हिंदू कोड बिल आंबेडकर साहेबांनी मांडलं होतं, पारित झालं नाही म्हणून का दिला, राजीनामा दिला. विजनरी माणसं होते ते. ठीक आहे. त्याला माहित होतं का पुढं असं होऊ शकते, म्हणून ही गाजलेली केस आहे. ठीक आहे. अजूनही समान नागरी हक्क कायदा लागू झाला नाही. कलम 44 वर भारत सरकारनं कायदा केलेला नाही, तो कायदा व्हायला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 44 मध्ये टाकून ठेवलं का तुम्हाला जेव्हा जागीन तेव्हा कर्जा समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ठीक आहे. यालेच म्हणते हिंदू कोड बिल, त्यालेच म्हणते सिव्हिल प्रोसिजर कोड. समजलं? हे समजलं का? सगळ्या लॉच्या पुरायले, विदाऊट लॉवाल्या पुरायले, MPSC UPSCच्या पोट्याले ह्या गोष्टी माहीत पाहिजे. पण ह्या गोष्टी माहीत करायसाठी लय रंगारंगाची पुस्तकं वाचा लागते, तेव्हा कुठे हिशोब लागते. ठीक आहे. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. ठीक आहे. आणि खालतं व्हिडिओ आवडला तर शेअर करा. ऑनलाईन क्लासेससाठी फिनिक्स अकॅडमी वर्धा ही ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही ऑनलाईन पॅकेज घेऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.